शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 28 एप्रिल 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्ते नमस्ते, बोला। आज काय कोथिंबीरचे दर? कोथिंबीर चांगले माल गेल्यात 18 ते 20 रुपये, गावरान माल 20 रुपये गेल्यात, अशोका 15 रुपये 18 रुपये पर्यंत माल गेलेले आहेत। मेथ्या चांगल्या 20 रुपये 22 रुपये पर्यंत गेलेले आहेत। चांगल्या मिरच्या आहेत बघा, चांगल्या 30 रुपये 35 रुपये 25 रुपयापासून पण चालू आहेत बघा। शापू पण 15 रुपये 20 रुपये 18 रुपये गेलेले आहेत। गवारी 15-20 रुपये, काकड्या 10 रुपये, शिमला मिरची 20 रुपये 25 रुपये। गवारींची सध्या परिस्थिती लय बिकट आहे, 20 रुपये 25 रुपये, पुणेरी 10 रुपयेच, 10 रुपये किलो, 10 रुपये 15 रुपये। कोथिंबीर सध्या आणि मेथीचे बाजार चांगले व्यवस्थित आहेत तात्पुरते, बाकीच्या मालांना सध्या बाजार नाही। चालेल मित्रांनो, या ठिकाणी भेंडी बघू शकता। भेंडीची आवक आपल्याला पाहायला मिळते। भेंडी ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता, 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, बीटाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बीट हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता, 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर शेवग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शेवगा शेंग ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। फ्लावरची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। फ्लावर बघू शकता, फ्लावर हा 150 ते 200 रुपयांपर्यंत। चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 200 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा बॅग किंवा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही शेठ नमस्ते। नमस्ते। आज कशा आहेत कोथिंबीर? कोथिंबीर चांगली 20 रुपये इकली, हां कमीत कमी 15 रुपये। बरं, आणि मेथी? मेथी 20 रुपये, कमीत कमी 15। शापू? शापू 15 रुपये 12 रुपये। पालक कसा होता? पालक 1000 रुपये। कांदापात? कांदापात 1200। अजून कुठल्या कुठल्या भाज्या होत्या आपल्याकडे? एवढ्याच भाज्या होत्या, उन्हाळ्यामुळे भाज्या कमी प्रमाणात येतात, त्यामुळे बाजार वाढले। हा, कोथिंबीरचे दर फक्त सुधारले चांगले? कोथिंबीर चांगले 20-22 बी जातात। बरं बरं, चालेल, धन्यवाद। ओके, ठीक आहे गठुडं। मित्रांनो, लिंबू बघू शकता या ठिकाणी। लिंबू हे 60 पासून ते 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळते। लिंबाचे दर मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतात, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे काळा घेवडा बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा हा 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। मित्रांनो, भोपळा बघू शकता। भोपळा या ठिकाणी 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे 10 रुपये किलो याप्रमाणे भोपळ्याचे दर आज या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, दोडका बघू शकता। दोडका या ठिकाणी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 35 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। या क्वालिटीमध्ये केशर आंबा बघू शकता। केशर आंबा हे 140 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। 10 किलोच्या पुढचे दर असतात हे, यामुळे 140 रुपये किलो याप्रमाणे आंबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचबरोबर कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आडवा माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। तर चांगला माल हा 15 ते 18 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला कलिंगड या ठिकाणी पाहायला मिळतं, हे बघू शकता। त्याचबरोबर भुईमुग शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भुईमुग शेंग ही 50 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। लालबाग आंबा बघू शकता। लालबाग आंबा हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे अशा क्वालिटीमध्ये लालबाग आंबा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। टोमॅटो कसा आहे? 150 रुपये 150। हो, टोमॅटो 150। या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता, काकडीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काकडी ही 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, चांगला माल हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी टोमॅटोचे दर हे 150 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर मित्रांनो चिक्कूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कू हा 10 पासून 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पपई सुद्धा बघू शकता, बदला माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर चांगला माल हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा पपई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पपई 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे, तर बदला माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो गावरान गाजर बघू शकता, गावरान गाजर या ठिकाणी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गाजर 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो गोल्डन वाटाणा बघू शकता, गोल्डन वाटाणा या ठिकाणी 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा 90 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता, बीन्स हा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर बटाटा बघू शकता, अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता, कैरी ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लसूण बघू शकता, 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 70 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे ते बघू शकता. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 140 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाकळी लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आलं बघू शकता, 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 40 पासून 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो कढीपत्ता बघू शकता, या ठिकाणी कढीपत्त्याचे दर सुद्धा थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कढीपत्ता हा 10 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. काढला की. त्याचबरोबर मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता, हिरवी मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगला माल हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता, घेवडा हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता, वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर बदला माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो हे होते बारामतीचे बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.